नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पॅन कार्डमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल, जसं की तुम्हाला जर तुमचं नाव चेंज करायचं असेल किंवा मग तुमची जन्मतारीख चेंज करायची असेल किंवा मग तुम्हाला फोटो सिग्नेचर चेंज करायचं असेल, तर या सर्व गोष्टी ऑनलाईन कशा प्रकारे चेंज करायच्या आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात पहिले तर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे अप्लाय ऑनलाईन याच्यावरती क्लिक करायची आहे। तर इथे ॲप्लिकेशन टाईप याच्यावरती क्लिक करायची आहे आणि इथे सर्वात खाली जे ऑप्शन आहे चेंजेस ऑर करेक्शन इन एक्झिस्टिंग पॅन डेटा, तर या ऑप्शनला इथे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर इथे कॅटेगरी याच्यावरती क्लिक करायची आहे आणि इथे इंडिव्हिज्युअल याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर इथे अर्जदाराची माहिती भरायची। येथे सर्वात पहिले तर टायटल याच्यावरती क्लिक करायची। येथे पुरुष अर्जदार जर असेल तर येथे स्त्री याच्यावरती क्लिक करायची। महिला अर्जदार असेल तर श्रीमती याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे अर्जदाराचं इथे आडनाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे अर्जदाराचं फर्स्ट नेम टाकायचं आहे, म्हणजे अर्जदाराचं नाव, आणि सर्वात शेवटी येथे अर्जदाराच्या वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे अर्जदाराची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। त्यानंतर येथे अर्जदाराचा एक ईमेल ID टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे अर्जदाराचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर येथे यस याच्यावरती क्लिक करायची आणि येथे अर्जदाराचा पॅन क्रमांक किंवा मग पॅन कार्डचा नंबर येथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करायची। त्यानंतर येथे आय एम नॉट रोबोट याच्यावरती या बॉक्सवरती क्लिक करायची। त्यानंतर अशा प्रकारे येथे बरोबरची टिक यायला पाहिजे। त्यानंतर येथे सबमिट बटनावरती क्लिक करायची। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे बघू शकता युअर ॲप्लिकेशन इज सबमिटेड अँड टोकन नंबर। त्यानंतर येथे तुमचा टोकन नंबर येणार आहे। तर हा टोकन नंबर तुम्ही येथे नोट करून घेऊ शकता। हा जो टोकन नंबर असणार आहे तर हा तुमच्या ईमेल ID वरती पण पाठवण्यात आलेला आहे। त्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यू विथ पॅन ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायची। तर मित्रांनो, इथे तुम्हाला 3 ऑप्शन दाखवण्यात येईल। येथे सबमिट डिजिटली थ्रू eKYC ऑप्शन असेल, त्यानंतर एक दुसरा ऑप्शन असेल सबमिट स्कॅन इमेजेस थ्रू e-साइन, आणि शेवटचं ऑप्शन असेल फॉरवर्ड ॲप्लिकेशन डॉक्युमेंट फिजिकली। तर येथे तुम्हाला दुसरं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे तुम्हाला विचारण्यात येईल तुम्हाला फिजिकल पॅन पाहिजे आहे का, म्हणजे तुम्हाला पोस्टाद्वारे जे पॅन कार्ड येतं तर ते तुम्हाला पाहिजे आहे का। पाहिजे असेल तर यस वरती क्लिक करायचे, नसेल पाहिजे तर नो वरती क्लिक करायची। परंतु मित्रांनो, यस वरतीच क्लिक करा। 106 रुपये फी पेमेंट करावं लागणार आहे, परंतु फिजिकल पॅन कार्ड पण गरजेचे आहे, त्यामुळे ते यस वरतीच क्लिक करा। त्यानंतर येथे तुम्हाला आधार नंबर ओनली फॉर इंडिव्हिज्युअल, तर या बॉक्सवरती येथे क्लिक करायची। तर येथे जो पण अर्जदार असणार आहे तर त्या अर्जदाराच्या आधार कार्डचे शेवटचे जे 4 अंक असणार आहे तर ते 4 अंक येथे टाकून घ्यायचे। त्यानंतर येथे आधार कार्डवरती जसं अर्जदाराचं नाव आहे तर तसं नाव येथे टाकून घ्यायचं। तर मित्रांनो, तुम्हाला तुमचे पॅन कार्डवरती नाव जर चेंज करायचं असेल तर तुम्हाला येथे या बॉक्सवरती येथे क्लिक करायची। या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर मग येथे तुम्हाला तुमची माहिती भरून घ्यायची आहे। तुम्ही जर या बॉक्सवरती क्लिक केली नाही आणि जरी पण तुम्ही जर ही माहिती येथे जर भरली तरी तुमचं पॅन कार्ड येथे अपडेट होणार नाही आहे। फक्त हा रेकॉर्ड येथे अपडेट होईल, परंतु तुमच्या पॅन कार्डवरती तुमचं नवीन नाव प्रिंट होऊन येणार नाही। तर त्यासाठी जी पण माहिती तुम्हाला अपडेट करायची तर तो बॉक्स तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। तर येथे नाव जर तुमच्या पॅन कार्डवरती तुम्हाला नवीन पाहिजे, अपडेटेड प्रिंट झालेलं, तर या बॉक्सवरती इथे क्लिक करायची आहे आणि येथे अर्जदाराची माहिती येथे भरून घ्यायची। तर येथे तुम्हाला जन्मतारीख जर चेंज करायची असेल तर येथे तुम्हाला जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। त्यानंतर येथे जेंडर सिलेक्ट करायची आहे। तर येथे तुम्हाला जर फोटो चेंज करायचा असेल तर येथे फोटो मिसमॅच या बॉक्सवरती क्लिक करायची आहे आणि सिग्नेचर जर चेंज करायचं असेल तर या बॉक्सवरती इथे क्लिक करायची। तर येथे तुमच्या वडिलांचं नाव जर तुम्हाला पॅन कार्डवरती चेंज करायचं असेल तर या ऑप्शनला इथे टिक करायची। त्यानंतर वडिलांचं येथे आडनाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे वडिलांचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर येथे तुम्हाला 2 ऑप्शन दाखवण्यात येईल। पॅन कार्डवरती तुम्हाला वडिलांचं नाव प्रिंट झालेलं पाहिजे की आईचं नाव प्रिंट झालेलं पाहिजे, तर ते ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। येथे मी फादर नेम याच्यावरती क्लिक केलेले आहे, म्हणजे येथे वडिलांचं नाव येथे पॅन कार्डवरती प्रिंट होऊन येईल। त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायची। तर येथे ॲड्रेस भरावा लागणार आहे। तर येथे तुम्हाला 2 ऑप्शन दाखवण्यात येईल, एक रेसिडेन्स ॲड्रेस असणार आहे आणि एक ऑफिस ॲड्रेस। तर तुम्हाला येथे तुमचा जो पत्ता आहे, तुम्ही जेथे राहता तर तो पत्ता टाकायचा असेल तर येथे रेसिडेन्स याच्यावरती क्लिक करायची।
आणि तुमच्या ऑफिसचा जर ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा असेल तर ऑफिस याच्यावरती क्लिक करायची। तुम्ही येथे जो पण ॲड्रेस टाकणार आहात तर त्या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचं पॅन कार्ड पोस्टाद्वारे मिळून जाईल। तर येथे मित्रांनो तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे। येथे सर्वात पहिले तर तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे। गावाचं नाव टाकल्याच्या नंतर येथे मग जे पण तुमचं पोस्ट ऑफिस असणार आहे तर त्या पोस्ट ऑफिसचं नाव येथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे तालुक्याचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर येथे जिल्हा टाकायचा आहे। त्यानंतर येथे इंडिया सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे तुम्हाला तुमचा पिन कोड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी येथे टाकायचं आहे। येथे सर्वात पहिले तर इंडियाचा कंट्री कोड येथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर येथे तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे। मोबाईल क्रमांक टाकल्याच्या नंतर येथे तुम्हाला खाली येथे ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे आणि फोन नंबर आणि ईमेल आय डी तुम्हाला तुमच्या पॅन कार्डमध्ये जर अपडेट करायचं असेल तर तुम्हाला या बॉक्सवरती ते क्लिक करायची। त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायची। तुम्हाला सर्वात पहिले ते प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये म्हणजे ओळखीचा पुराव्यामध्ये कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तर ते डॉक्युमेंट येथे सिलेक्ट करायचं आहे। तर येथे तुम्हाला भरपूर डॉक्युमेंट्स दाखवण्यात येईल। तर येथे आधार कार्ड याच्यावरती ते सर्वात खाली क्लिक करायची। त्यानंतर येथे प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणजे पत्त्याचा पुरावा यामध्ये पण तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता। त्यानंतर परत येथे जन्मतारखेचा पुरावामध्ये परत आधार कार्ड येथे अपलोड करायचं आहे आणि सर्वात शेवटी येथे प्रूफ ऑफ पॅन तर तुमच्याजवळ पॅन कार्ड असल्याचा पुरावा येथे सादर करावा लागणार आहे। तर येथे सिलेक्ट याच्यावरती क्लिक करायची आहे आणि येथे कॉपी ऑफ पॅन कार्ड या ऑप्शनला येथे सिलेक्ट करायचे। तर येथे तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही पण डॉक्युमेंट तुमचे रेडी करून ठेवायचे। हे दोन्ही पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे। तर येथे तुम्हाला सिलेक्ट याच्यावरती येथे क्लिक करायचे आणि येथे पहिलं ऑप्शन हिमसेल्फ किंवा मग हरसेल्फ याच्यावरती क्लिक करायचे। तर येथे बघू शकता वरती जो बॉक्स होता त्यामध्ये अर्जदाराचं नाव येथे आपोआप येऊन जाईल। त्यानंतर येथे तुम्ही किती डॉक्युमेंट्स येथे अपलोड करणार आहात तर त्या डॉक्युमेंटची संख्या येथे टाकून घ्यायची। तर येथे आपण सर्व ठिकाणी आधार कार्डच अपलोड करणार आहोत आणि एका ठिकाणी पॅन कार्ड अपलोड करणार आहोत। तर अशा प्रकारे 2 डॉक्युमेंट्स तुम्हाला येथे अपलोड करायचे आहे। तर येथे 2चा आकडा येथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे तुमच्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे। तर आता येथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे। फोटोची साईज 50 KB पर्यंत असायला पाहिजे आणि सिग्नेचर जे असणार आहे तर त्या सिग्नेचरची साईज पण 50 KB पर्यंत असायला पाहिजे। तर येथे फोटो आणि सिग्नेचरची हाईट किंवा मग उंची किंवा रुंदी कशा प्रकारे ॲडजस्ट करायची तर ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत। तर येथे फोटो अपलोड करण्यासाठी या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे आणि येथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो येथे अपलोड करून घ्यायचा आहे। तर येथे फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला येथे अपलोड या बटनावरती क्लिक करायची। तर येथे फोटो अपलोड झालेला आहे। त्यानंतर येथे सिग्नेचर अपलोड करायची। तर येथे परत तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती येथे क्लिक करायची आणि येथे तुमची सिग्नेचर सिलेक्ट करून घ्यायची। सिग्नेचर सिलेक्ट केल्याच्या नंतर येथे अपलोड बटनावरती क्लिक करायची। तर येथे फोटो आणि सिग्नेचर दोन्ही पण अपलोड झालेले आहे। त्यानंतर येथे आधार कार्ड आणि पॅन कार्डचे PDF फाईल येथे अपलोड करायची आणि PDF फाईलची साईज पण 300 KB पर्यंतच असायला पाहिजे। तर येथे PDF फाईलची साईज जर जास्त असेल तर कशा प्रकारे कॉम्प्रेस करायचे तर ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत। तर येथे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी येथे ॲड डॉक्युमेंट याच्यावरती क्लिक करायची। तर येथे 2 डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। तर येथे पहिले तर या पहिल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे आणि येथे तुमचं आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे। तर येथे पॅन कार्ड अपलोड करण्यासाठी या दुसऱ्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे। तर येथे पॅन कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे। तर येथे पॅन कार्ड सिलेक्ट केल्याच्या नंतर हे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला येथे अपलोड या ऑप्शनवरती येथे क्लिक करायची। तर येथे अपलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर आधार आणि पॅन कार्ड हे दोन्ही पण डॉक्युमेंट येथे अपलोड होऊन जाईल। त्यानंतर येथे सबमिट बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे आधार कार्डचे पहिले जे 8 अंक असणार आहे तर ते पहिले 8 अंक येथे टाकून घ्यायचे। त्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तर त्याचा प्रिव्ह्यू येथे दाखवण्यात येईल। तर येथे तुम्ही ज्या बॉक्सवरती येथे क्लिक केलेली असेल तर तीच माहिती येथे तुमच्या पॅन कार्डमध्ये अपडेट होणार आहे। तर येथे बघू शकता या बॉक्सवरती मी येथे क्लिक केलेली नाही आहे, म्हणजे माझं नाव जे पहिले होतं तर तेच नाव पॅन कार्डवरती प्रिंट होऊन येईल। आणि तुम्हाला जर नाव चेंज करायचं असेल तर मग तुम्हाला बॉक्सवरती क्लिक करावे लागेल। तर एक वेळेस ही माहिती व्यवस्थितपणे बघून घ्या, काही चुकलेलं असेल तर तुम्ही एडिट करू शकता। तर येथे फॉर्म जर एडिट करायचा असेल तर या एडिटच्या बटनावरती क्लिक करून तुम्ही फॉर्म एडिट करू शकता।
त्यानंतर प्रोसीड बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे पेमेंट करायचं आहे, तर पेमेंट करण्यासाठी येथे पेमेंट मेथड सिलेक्ट करायचं आहे। तर येथे शेवटचं जे ऑप्शन आहे ऑनलाईन पेमेंट थ्रू बिल डेस्क याला सिलेक्ट करायचं आहे। तर येथे या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करायची आहे आणि प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर पे कन्फर्म याच्यावरती क्लिक करायची। तर येथे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात येईल। तर येथे सर्वात सोपं जे ऑप्शन आहे तर QR कोड, तर QR याच्यावरती क्लिक करायची आणि येथे सिलेक्ट युअर QR याच्यावरती क्लिक करून भीम UPI याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर हा QR कोड तुम्हाला फोनपे किंवा मग गुगल पे ॲपमध्ये स्कॅन करायचं आहे आणि 106 रुपयाचं पेमेंट येथे करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे कंटिन्यू बटनावरती क्लिक करायची आहे। तर येथे सर्वात खाली यायचं आहे आणि या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करायची आहे। त्यानंतर येथे ऑथेंटिकेट या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर OTP जनरेशन या ऑप्शनवरती क्लिक करायची। तर येथे तुमच्या आधार कार्डला जो पण मोबाईल नंबर लिंक असणार आहे तर त्या मोबाईल क्रमांकावरती एक OTP येईल, तर तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर येथे सबमिट बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे तुमच्या पॅन कार्डसाठी डिजिटल ई-साइन येथे करावं लागणार आहे, तर येथे कंटिन्यू विथ ई-साइन या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर या बॉक्सवरती क्लिक करायची आणि येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर सेंड OTP या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर तुमच्या आधार लिंक मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचे। तर येथे आपण डिजिटली साइन केलेले आहे, म्हणजे तुमचे जे पण डॉक्युमेंट्स असणार आहे तर ते फिजिकली आता तुम्हाला इथे कोठेही पाठवायची गरज नाही आहे। तर येथे डाउनलोड PDF या ऑप्शनवरती येथे क्लिक करायचे आणि हा तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे पॅन कार्डचा तर तो येथे डाउनलोड होऊन जाईल। त्यानंतर येथे या बॉक्समध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे, कोणत्याही प्रकारचे येथे स्पेस द्यायचा नाही आहे। त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचे। तर येथे अशा प्रकारे तुमचं पॅन कार्डचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर अशा प्रकारे ते जनरेट होऊन जाईल। तर यानंतर मित्रांनो आता पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर कशा प्रकारे रिसाईज करायचे आणि 300 KB पेक्षा जर जास्तची PDF ची फाईल साईज असेल तर ती कशा प्रकारे कॉम्प्रेस करायची तर ते आता आपण बघणार आहोत। तर येथे मित्रांनो तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर येथे रिसाईज करण्यासाठी पॅन कार्ड फोटो मेकर अशा प्रकारे ते सर्च करायचे। त्यानंतर या PANCardResizer.com या वेबसाईटवरती येथे क्लिक करायची। त्यानंतर येथे सिलेक्ट फाईल याच्यावरती क्लिक करायची आणि येथे तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे। येथे फोटो सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे ॲप्लिकेशन वेबसाईट तर येथे NSDL.com याच्यावरती क्लिक करायची आणि येथे फोटोग्राफ याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर अशा प्रकारे एडिटर ओपन होईल। तर येथे तुम्हाला या बॉक्समध्ये तुमचा फोटो व्यवस्थितपणे फिट करून घ्यायचा आहे। तर येथे फोटो फिट केल्यानंतर येथे तुम्हाला येथे काय रोटेट वगैरे करायचं असेल तर तुम्ही या बटनावरती येथे या ऑप्शनचा वापर येथे करू शकता। त्यानंतर फोटो डाउनलोड करण्यासाठी या डाउनलोडच्या बटनावरती क्लिक करायची आहे आणि डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायची। तर येथे फोटो बघू शकता डाउनलोड झालेला आहे आणि 19 KB येथे फोटोची साईज आहे। आपल्याला 50 KB पर्यंत फोटोची साईज येथे चालून जाईल। त्यानंतर येथे सिग्नेचर रिसाईज करायची, तर त्यासाठी परत होम पेजवरती यायचं आहे। परत येथे सिलेक्ट फाईल याच्यावरती क्लिक करायची। तर येथे तुमची सिग्नेचर सिलेक्ट करायची। त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायची आणि ते परत NSDL.com याला सिलेक्ट करायचं आहे आणि ते आता सिग्नेचर याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायची। तर येथे तुमची जी सिग्नेचर असणार आहे तर ती येथे या बॉक्समध्ये फिट करून घ्यायची। त्यानंतर या डाउनलोडच्या बटनावरती क्लिक करायची आणि डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायची। तर येथे फोटो आणि सिग्नेचर दोन्ही पण येथे डाउनलोड झालेलं आहे। तर येथे तुमचं पॅन कार्ड किंवा मग आधार कार्ड अपलोड करते वेळेस 300 KB पेक्षा जर जास्त तुमची फाईल साईज होत असेल तर ती कशा प्रकारे कम्प्रेस करायची तर ते आता आपण बघणार आहोत। येथे स्मॉल PDF या वेबसाईटवरती यायचं आहे। त्यानंतर या कॉम्प्रेस बटनावरती क्लिक करायची आहे आणि येथे चूज फाईल याच्यावरती क्लिक करायची आहे आणि तुमचं जे पण डॉक्युमेंट असेल पॅन कार्ड किंवा मग आधार कार्ड तर ते येथे सिलेक्ट करायचं आहे। तर येथे बघू शकता मी जे पॅन कार्ड सिलेक्ट करत आहे तर त्याची साईज 800 KB आहे। त्यानंतर येथे बेसिक याच्यावरती क्लिक करायची आहे आणि कॉम्प्रेस याच्यावरती क्लिक करायची। तर येथे बघू शकता पहिले 856 KB होती साईज, तर आता 249 KB झालेली आहे। तर येथे डाउनलोड करण्यासाठी या डाउनलोडच्या ऑप्शनवरती येथे क्लिक करायची। तर येथे बघू शकता पॅन कार्ड येथे डाउनलोड झालेलं आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला जर आधार कार्ड कॉम्प्रेस करायचं असेल तर ते पण तुम्ही येथे करू शकता।